बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती। परत मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या तेरच्या यात्रेमध्ये आहे। दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, वेगळी मुलाखत। आता तेरची यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये आता इथं नेमकं कशाचे दुकान आलेले आहेत, नेमकं यात्रा कशी आहे मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे। इथं महाराज कुठे आले? थांबा 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 काय नाव आहे तुमचं? सोपान गुरुजी करजगे। बरं, कुठं गेलते इकडं? आता आलो उंडरगाव लोहार तालुका। लोहार तालुक्यातून आले का? बरं, काय आता यात्रा आहे इथलं, काय महत्व काय इथलं? संत गोरोबाकाची संत गोरोबाकाची समाधी आहे। बरं, अतिशय सुंदर वारकरी संप्रदायाचं सगळं नियोजन आहे। सुंदर असं भक्तिमय वातावरण आहे। भरपूर कीर्तन, प्रवचन, अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। बरं, छोटे छोटे मुलं आले तुम्ही कुठल्या शाळेतच आहेत का तुम्ही? मृदंग, गायन, पेटी, तबला शिकतात। आता इथे काय करणार आहे तिथं? आता संध्याकाळी कीर्तनाची सेवा करून निघणार आम्ही पहाटे, हरिजागर वगैरे करून। किती वर्षापासून येतो तुम्ही? भरपूर वर्ष झाली। काय वाटतं बरं इथं आल्यावर? अतिशय समाधान वाटते, मस्त सुंदर। आणि म्हणजे दिवसभराचा थकवा गेल्यासारखं वाटतं। 2-3 तास अतिशय सुंदर वाटतं। बघा, इथं श्री संत गोरोबाकाका यांचा 708वा पुण्यतिथी सोहळा पार पडतोय। या निमित्त इथे यात्रा सुद्धा भरते। परिसरामधले जे लोक आहेत, वारकरी सांप्रदायिक लोक असतील, इथं आलेले आहेत या यात्रेमध्ये। मी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या यात्रेमधला व्हिडिओ दाखवणार आहे सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर आणखी इथे जे काही यात्रेमध्ये आलेले खरेदी करणारे लोक असतील, नागरिक असतील, भाविक असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन यात्रेतला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे। आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबरचं चॅनल आहे। या चॅनलची व्ह्यूअर्स 4 कोटीपेक्षा जास्त आहेत। आता सबस्क्राईब करा। वेगळे विषय, हटके विषय, दररोज एक विषय मी तुम्हाला दाखवणार आहे। आता मी तेरमध्ये आहे। तेरच्या यात्रेत बघूया नेमकं इथं आलेले नागरिक, यात्रेकरू आणि दुकानं, सर्व व्हिडिओ बघूया आपण। चला। इधर से ये साइड से नाम दिखते हैं। आई नाम काय विषय नाही, काय काय नाही आपलं। गाड़ी खरेदी करताना
सेलचे पैसे वेगळे आकारले जातील. या सेलकडे या. मोबाईल घ्या 100 रुपयाला, खुळखुळा घ्या 100 रुपयाला, ताशा घ्या 100 रुपयाला, ढोल घ्या. कहाँ से आए हो? कहाँ से आए हो? कौन से गांव से? उस्मान बादशाह. क्या नाम है आपका? विकास है. ये इतने कितना पैसा लेते हैं इसका? 30 रुपया. 30 रुपए? हाँ 30. अच्छा. और कितने देर घुमाते हो अंदर? 10 मिनट. क्या कहते हैं इसको? बोर्ड. अच्छा, पानी कितना है इसके अंदर? इसमें 13,000 लीटर. कितने दिन से करते हो ये सब? अब 3 साल से कर रहा है. क्या ये साल अच्छा लग रहा है यहाँ पे? हाँ अच्छा लग रहा है. बघा यात्रेमध्ये नेमकं काय आहे, लहान लेकरांचे खेळणे आहेत वेगवेगळे, ज्या ठिकाणी वेगळं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू आपण आणखी व्हिडिओ बघूया. चला. बघा या यात्रेमध्ये नेमकं काय आहे आणि इथं आलेले भाविक काय म्हणतात, दुकानदार काय म्हणतात. इथं माझ्या डाव्या बाजूला इथं सुद्धा एक भला मोठा पाळणा लावण्यात आलेला आहे. आम्ही सतत वेगळे विषय, हटके विषय वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी तेरच्या यात्रेमध्ये आहे. श्री संत गोरोबा काकाचा इथं 709वा पुण्यतिथी सोहळा सुरू आहे आणि मोठी यात्रा असते. उन्हाळा दिवस आहे. आता इकडं ह्या बाजूला इथं ग्रामपंचायतचं शेड मारलेलं आहे. पलीकडे इकडे काय दाखवा. इकडे आता इथं शेड आहे आणि ही मंडळी जी आहेत इथले उपसरपंच आहेत, काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. बघूया आपण थेट नेमकं. आता इथं तुम्ही उपसरपंच आहात, तुम्ही इथं यात्रेमध्ये तयारी कशी केली आहे? ग्रामपंचायत मार्फत काय सतर्कता बाळगलेली आहे तुम्ही नेमकं? पहिल्यांदा या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांचं श्री संत गोरोबा काका नगरीमध्ये स्वागत आहे. आणि या यात्रेमध्ये आम्ही 10 CCTV कॅमेरे लावलेले आहेत. आपण CCTVच्या नजरेत आहात.
जेणेकरून आपल्या कुठल्याही मौल्यवान वस्तू चोरी मारे किंवा दुसरं जे अनैतिक धंदे होतात ते होणार नाही यासाठी ते लावलेलं आहे. त्याचबरोबर पाळण्याची संख्या तुम्ही आता पाहिली असेल भरपूर प्रमाणात आलेली आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यायचा आहे. आपल्या लेकरा बाळांना खाण्यासाठी पाळणं, दुसरं खेळणे, परत जनरल स्टोअरची दुकानं खूप लागलेली आहेत. आज आपण यात्रेतली गर्दी पाहिली असती तर आपल्याला कळालं असतं की आज यात्रेचं स्वरूप काय होतं. त्याचबरोबर आपण भाविकांना आंघोळीसाठी शॉवरची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर आरोग्य शिबिर लावलेलं आहे. त्याबरोबर एक निरंकारी सेवा मंडळ आहे जे की ह्या ठिकाणी येऊन त्यांनी खूप मोठं असं योगदान दिलंय. भाविकांना जेवणाची व्यवस्था, मोफत आरोग्य शिबिर, परत रक्तदानाचा विषय केला त्यांनी. आणि या ठिकाणी 100पेक्षा जास्त दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या सर्व दिंड्यांना आम्ही आमचं ग्रामपंचायत मार्फत शुद्ध आणि थंड असं पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर त्यांना सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी 5 टँकरची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर आपण अग्निशामक दलाची गाडी उभा केली. त्याबरोबर महिलांसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे. आणि यावेळेस प्रत्येक वेळेस आमची यात्रा थोडी कमी जास्त भरत असेल, यावेळेस यात्रेमध्ये जागा शिल्लक नाही अशी अवस्था आहे. काही दुकानदार तर म्हणजे परेशानीमध्ये आहेत की बाबा आम्हाला जागा मागे मिळाली, पुढे मिळाली. त्याच्यामुळं धंदा खूप होईल आणि सर्वांनी त्या आलेल्या जे धंदेकरू आहेत त्यांनाही आपण सहकार्य करावं, जेणेकरून दोघांचाही चांगल्यापणे धंदा होईल आणि भाविकांची व्यवस्था व्यवस्थित होईल. काय आवाहन करायला इथे येणाऱ्या भाविकासाठी, यात्रेकरूसाठी? आव्हान एकच राहील की आपण मौल्यवान वस्तू सांभाळाव्या किंवा मौल्यवान वस्तू आणू नये आपल्या लेकरा बाळांना. आणि उन्हाचा जास्त ही सध्या हे आहे, त्यामुळे थोडंसं उन्हाच्या टायमात आपल्या लेकरा बाळाची व्यवस्था करावी. बघा, उपसरपंच होते तेरचे, ग्रामपंचायत मार्फत इथं CCTV बसवण्यात आलेले आहे. काय सेवा केली तिने, कसं सतर्क आहे, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली. आणखीन या यात्रेमध्ये जाऊ आपण आणि नेमकं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन इथं आलेले यात्रेकरू असतील, काही लोक असतील, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे. काही आणखी सदस्य पण आहेत इथं. काय काय सांगाल, बोला. आलेले जे पाळणे आहेत, इराट पाळणे, यांचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, त्याचा आनंद लुटावा. त्याचा जी काय आईस्क्रीमची गाडी असतील ही, त्याचा पण सगळ्यांनी भरपूर आनंद घ्यावा. सगळे आले त्यांचा व्यवसाय होईल सगळं. बघूया आणखीन आता वेगळ्या ठिकाणी जाऊ आणि या यात्रेमध्ये आलेले दुकानं जे आहेत, यात्रेकरू आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ, बघूया आपण नेमकं काय. आता यात्रा फिरतो, तुम्ही फिरता यात्रा, कुटुंबासहित आला तुम्ही, काय वाटतंय? एकदम छान वाटतंय. काय वाटलं यात्रेमध्ये, काय विशेष आहे? एकदम पहिल्यापेक्षा एक नवीन एक जल्लोष आला यावर्षी पहिल्यापेक्षा चांगली भरली जत्रा. ह्यावर्षी पहिल्यापेक्षा चांगली भरली जत्रा. पंचायतनं पण चांगलं लक्ष दिलेलं आहे, टॅक्स पण कमी केलेला आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित सगळं चांगलं आहे, एन्जॉय करण्यासाठी झालं. आता आज गर्दी नाही, गेल्या वर्षी गर्दी होती खूप. नाही, ह्या वर्षी पहिल्यापेक्षा गर्दी आहे, जास्त आहे. जास्त आहे गर्दी. जागा जास्त झाली का मग? हा, जागा जास्त झालेली आहे. पाले पण आता भरपूर आले, त्याच्यामुळे आता काही लोकांना आता जागा भेटली नाही. काय नाव आहे तुमचं? महेंद्र असा. तुम्ही हो फिरला का यात्रा? हो फिरत आहे. काय काय बघितलं? पाळणे बघितले लेकरांचे, परत ते दुकान आलेले सगळे नवीन नवीन आले, जास्त आले, चांगलं वाटायले, भरून वाटायले. लेकरं खूप सतत होत यात्रेत? हो, हे जे बघेल ते मागायलेतच ना. रिकाम बॅग रिकाम झाली सर. काय विशेष वाटलं बरं तुम्हाला? विशेष म्हणजे हे सजावट हे खूप छान दिसायले आणि जे आकर्षण वाटायले लेकरांना. हो. तिथे काय बघितलं? बॅग घेतली का विकत? नाही. बरं, जुनीच आहे का? काय घेणार आता यात्रेत? खरेदी करणार. काय? ज्वेलरी. हो, बोला. काय काय खरेदी केलं आता? अजून तरी काय खरेदी केली नाही, पण सगळं फक्त राऊंड मारायचं. इथून चालू आहे खरेदी करायला. आता एक राऊंड फक्त मारायला आलो, नंतर उद्यापासून खरेदी. उद्या खरेदी करायची. उद्या खरेदीला ये. बघा, आता पहिला दिवस आहे आज. इथं लोक फक्त यात्रेमध्ये काय आलेले आहेत, निगराणी करण्यासाठी आलेत. इथं आता हे बघ, ह्या ठिकाणी बघताय आपण, इथं भूत बंगला पण आहे. इथं आता आतमध्ये काय माहिती नाही, आपण आतमध्ये जाणार आहेत. पण नेमकं इथं लिहिलेलं आहे भूत बंगला. 30 रुपये तिकीट आहे. व्हिडिओ टॉर्च अलाउड नाहीये, म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी मध्ये अलाउड नाही. आणि एक बार अंदर जाने के बाद तिकीट का पैसा वापस नाही मिलेगा. म्हणजे आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाणार आहे तिकडे या भूत बंगल्यामध्ये, त्यावेळेस तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत. सूचना लिहिल्या आहेत त्यांनी. आता त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, हमारी साइंटिफिक कला का हम कद्र करते हैं,
आपको अच्छा लगा तो देख सकते हो। आणि त्याच्या खाली लिहिलंय अपने जिम्मेदारी पे अंदर जाने का इसके लिए कोई जिम्मेदार नहीं रहे होगा। म्हणजे इथं तुम्ही आतमध्ये ज्यावेळेस जाणार आहे त्याचं नावच आहे भूत बंगला, म्हणजे मध्ये गेल्यानंतर तुम्हाला भीती जर वाटली किंवा काय झालं तर हे जबाबदार नसणार आहेत। क्या नाम क्या है आपका? कहाँ से आए हो आप? मुंबई से। तो यहाँ पर लिखा है सब, वीडियो टॉर्च मना है अंदर, जो एक बार जाने से पैसा नहीं मिलेगा और अंदर जब जाएगा तो खुद की जिम्मेदारी पे जाना है, ऐसा लिखा है। कभी अंधेरे में कहीं डर गया कोई क्या हुआ उसमें हमारा विषय नहीं है। बराबर। कितने साल से लगाते हुए? करीब हो गया 18 साल। क्या ना अंदर क्या क्या है? अंदर डराने वाला है भूत बंगला। भूत बंगला डर लगता है अंदर? तो जो डरता है डरता है, जो नहीं डरता नहीं डरता है, हंसते खेलते निकलता बात। ऐसा रहता है। अच्छा, क्या कहना चाहते हो आप लोगों को? क्या हुआ, मेरा रोज का यही काम है मेरा। लोगों से अपील क्या करते हो? कुछ नहीं, क्या करना है, जिसके जो जिसको हुआ वो टिकट निकालता है, जिसको नहीं हुआ कितना टिकट है अभी? 30 रुपये। क्या बाकायदा लिखेला आप देखो ना। अच्छा, कितने साल से करते हो बोला? 18 साल। 18 साल से। जो अभी यहाँ पे आए हो, पहली बार आए हो? 2 बार आए। 2 बार। इसकी पिछली बार कैसा था, अभी कैसा है? 2 साल पहले आया था मैं। वहाँ जब कैसा था, अभी कैसा है? नहीं, उस जब मैं घाय से चले गया था, जरा मैं यहाँ पे नहीं था उस टाइम, मुंबई चले गया था मैं, इसलिए। काय चाललंय? टॉपे घेतल्यात का? हाँ टॉपे घेतल्यात. काय नाव? नहीं नहीं, साउंड थोड़ा बंद रखो प्लीज, थोड़ी देर के लिए, थोड़ी देर, 5 मिनट के लिए, खाली सिर्फ 5 मिनिट बोला. कुठून आले तुम्ही? खुंटे फोडून बरं, काय वाटलं आता? काय टोपी घेतली? टोपी घेतली, यात्रेत आता काकाच्या पाया पडायला होता. मस्त आनंद झाला, म्हणलं हे काय आले भूत बंगला ते बघायला आला. हे काय भूत बंगलाच आहेत? जाणार आहेत का मध्ये? नाही आता काय विचारावं लागेल, भूत बंगला नावाचं आहे म्हणून बघावं म्हणलं. होय, बोला कुठून आले तुम्ही? आम्ही लातूर तालुका मुरुड पशी आमचं गाव आहे खुंटेफळ. सोसायटीचे चेअरमन आहेत. आपला कॅमेरा चालू आहे. सोसायटीचे चेअरमन आहेत, मी सरपंच आहे. बरं, आम्ही आलतो यात्रेला गुरुबा काकाच्या. बघितली यात्रा? यात्रा बघितली. काय घेतलं ते? चला की पोरांना खेळाय घेतलं आणि जात जाता म्हणली भूत बंगला आहे हे बघू म्हणले काय याचे. मग चला म्हणलं, चेअरमन आहेत आमच्या सोसायटीचे. बघा इथं यात्रेमध्ये जे लोक आलेले आहेत ना, दुकानं कशाचे आलेले आहेत आणि यात्रेमध्ये नेमकं काय आहे मी तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवलेला आहे. इकडे पाळणे पण आलेले आहेत, इकडे भूत बंगला आहे, तिथं छोट्या लहान लेकरांना खेळण्यासाठी मोठा हौद आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे खेळ इथे खेळले. आणि लहान मुलाचा तिकडे पलीकडे दाखवा कॅमेरा, ते छोटा पण पाळणा आहे. लहान मुलं त्या पाळण्यामध्ये बसून त्याचा आनंद घेतात, त्यांचे आई वडील आहेत सोबत. पलीकडे खेळण्याचे दुकान आहेत, त्या बाजूला वेगवेगळ्या साहित्याचे दुकानं या यात्रेमध्ये आलेले आहेत. श्री संत गोरोबा काकाची यात्रा आणि या यात्रेमध्ये नेमकं कशाचे दुकान आलेले आहेत, भाविक होते काही, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या आहेत. विषय वेगळे, चर्चा वेगळ्या, सतत मी तुम्हाला वेगळे विषय दाखवतोय. आज 13चा या यात्रेमधला ग्राउंड रिपोर्ट कसा वाटला नक्की कळवा. वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. आणि आम्ही तुम्हाला आवाहन करतो की या यात्रेमध्ये येत असताना सध्या उन्हाळा सुरू आहे, लहान लेकरं, वयोवृद्ध, आजारी लोक असतील, महिला असतील, दागिने असतील, पैसे असतील, मोबाईल असतील, इतर जे साहित्य आहे या साहित्याची स्वतःहून काळजी घ्यावी, जेणेकरून आपल्या साहित्याचं नुकसान होणार नाही, जीवाला हानी होणार नाही. सोबत पाण्याची बाटली, डोळ्याला गॉगल आणि डोक्यावर टोपी, रुमाल असे साहित्य वापरूनच या यात्रेमध्ये उन्हामध्ये यावं असं आम्ही तुम्हाला आवाहन करतोय. मी हुकमत मुलानी, तेर, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.